तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गुरुनाथ बागडे यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच आपल्या GB ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येत होत्या, खूप साऱ्या मित्रांच्या इंस्टाग्रामवर, की आम्हाला जो बॅनर असतो ना, बर्थडे बॅनर, त्याचं बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं ते शिकवा. तर त्यावरतीच आज आपण आपला व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना तुम्हाला एक आपली रिक्वेस्ट आहे की आपण नवीन आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा आणि आपला इंस्टाग्राम पेज आहे ना जो आपला, त्याला फॉलो नक्की करा. तिथं आपण शॉर्टमध्ये ट्युटोरियल खूप जास्त टाकत असतो, तर तुम्हाला खूप जास्त त्याची मदत होईल. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला आपला फोटोशॉप ओपन करायचं आहे. फोटोशॉप ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला क्रिएट न्यू वरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला जी तुम्हाला साईज मध्ये पाहिजे ना बॅनर, त्याचा आपल्याला इथं साईज टाकायची आहे. समजा हा इंस्टाग्रामची साईज आहे ही 4x5 उभं, आणि आपल्याला इथं इंचेसमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारची सेटिंग, काय नॉर्मल सेटिंग हे ठेवायची आहे आणि रिझोल्यूशन आपल्याला 500 किंवा 700 घेतलं तरी चालेल, पण मी 500च घेतो. आणि याच्यानंतर क्रिएटवरती क्लिक करायचं. तर आपला इथं कॅनव्हास आलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला पिंटरेस्ट ओपन करायचं आहे आपलं. खूप जण बोलतात की पिंटरेस्टवरती पाहिजे तसं मटेरियल भेटत नाही. तर आपण योग्य प्रकारे सर्च केलं ना, तर आपल्याला पाहिजे ते मटेरियल मिळतं. आणि जर तुम्हाला पिंटरेस्टसाठी काय करायचं आहे माहिती का, मटेरियल येण्यासाठी आपल्याला एक वेगळी ईमेल खोलायची आहे खास फक्त पिंटरेस्टसाठी. आणि कोणत्या पण वेबसाईटसाठी, समजा एडिटिंगचं मटेरियल आपल्याला जे डाउनलोड करायचं ना, त्याच्यासाठी प्रत्येक म्हणजे एक वेगळी ईमेल आपल्याला ओपन करायची आहे आणि त्यावरतीच सगळं काही त्याचं लॉग इन वगैरे करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे बघा मी सर्च करतो, तुम्हाला प्रत्येक टाईपचं मटेरियल आलेलं आहे. इथं इलेक्शनचं वगैरे आलेलं आहे बघा, बॅकग्राऊंड आहे, लोगो डिझाईनसाठी अशा प्रकारचं आलेलं आहे, कॅलिग्राफी आहे, म्हणजे प्रत्येक टाईपचं मटेरियल या पिंटरेस्टवरती मिळतं. तर आता आपल्याला इथं येऊन सर्च काय करायचं आहे, तर फॉग बॅकग्राऊंड पाहिजे आपल्याला. फॉग बॅकग्राऊंड आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर फॉग बॅकग्राऊंड टाकल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचं रिझल्ट आलेलं आहे. पहिलंच आपल्या रिझल्टवरती आपल्याला नाही करायचं, खूप जास्त शोधावं लागतं त्यासाठी, मटेरियलसाठी. तर बघू शकता खूप मस्त मस्त असे बॅकग्राऊंड आलेले आहेत. हा बघा, हा एकदम भारी दिसतोय. तर हा आपण डाउनलोड करून घेऊ इथून. तुम्ही पिंटरेस्ट सॉफ्टवेअर घ्या किंवा वेबसाईटवरती सुद्धा आपल्या भेटून जाईल नाही का, गुगलवरती. तर बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला खाली एकदम कडक असं रिझल्ट आलेले आहेत, दिसत आहेत. तर आपण एक हा घेऊ, एक 3-4 रिझल्ट आपल्याला घ्यायचे आहेत वेगवेगळ्या कलरचे. आता यामध्ये शोधून बघू बरं आपण, अजून भेटतंय का. तर आपल्याला आहे ना खूप जास्त म्हणजे शोधावं आणि विचार करून घ्यावं लागतं, त्यामुळे जरा वेळ पण लागतो. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण स्किप करून तुम्ही बघू नका, नाही तर तुम्हाला समजणार नाही कसं घ्यायचं वगैरे. तर 3 झालेलं आहे, आपल्याला 4 तरी घ्यावं लागतील. हा पर्पल शेडचा घेऊ एक. मिक्स बॅकग्राऊंड असले ना तर डिझाईन आपली एकदम चांगले दिसते. तर बस झाले 4, आपण पहिले ॲड करून बघू. तर हा व्यवस्थित झालेला नाही, याच्यावरचा आपण दुसरा घेऊ. हा घेऊ, नाही हा पण नको, आपण कलरफुल घेऊ जरा. हा घेऊ यामध्ये, यामध्ये वॉटर कलर आलेला आहे. तर आपल्याला प्लेन पाहिजे, तर थोडक्यात बघू अजून शोधून, भेटलं तर भेटलं. हा बघा, हा फॉग बॅकग्राऊंड आहे टाईपमध्ये, थोडक्यात क्लाउडमध्ये. तर हा घेऊ आपण. तर आता आपल्या फोटोशॉपवरती येऊ आणि इथं आपल्या फाईलमध्ये जायचं आहे आणि प्लेस एम्बेडेडमध्ये जायचं आहे. डाउनलोडमध्ये जायचं आहे, जिथं आपलं डाउनलोडिंग असतं. बघू शकता 4 प्रकारचे इथं आपले आलेले आहे.
तर याला ओपन करायचं आहे. सर्वात आधी फाईल घेऊन मगच ओपन करा, नाही तर काय जण काय करतात डायरेक्ट ओपनमधून करतात, तर ती डिझाईन आहे ना ती फाटते असे रिझोल्युशन, कारण त्याचं व्यवस्थित सेट नसतं ना, त्यामुळे ते व्यवस्थित होत नाही. तर तुम्ही पहिल्यांदा फाईलमधून डायरेक्ट आपली जी असते ना कॅनव्हास फाईल रिझोल्युशन आणि विड्थ हाईट घेऊन मगच वर्क करत जा. तर आता काय करायचं, इथं आपल्याला ॲड तर झालेलं आहे, कंट्रोल टी दाबायचं आहे आणि शिफ्ट आणि अल्ट दाबून धरायचं आहे आणि अशा वरती करायचं आहे, त्यामुळे दोन्ही साईड आपल्या प्रॉपर बसतील अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, अल्ट प्रेस करून धरायचं आहे आणि आपल्याला इथं मास्क लावायचं आहे. इन्व्हर्ट मास्क लागेल अल्ट प्रेस केल्यानंतर. जर फक्त मास्क लावला इथं तर व्हाईटवाला लागेल आणि इन्व्हर्टला मारण्यासाठी कंट्रोल आय दाबावं लागेल. तर त्याचा सोपा पर्याय आहे की अल्ट दाबून धरायचं आणि मास्क लावायचं. तर आता काय करायचं आहे, हे तर गायब झालेलं आहे. आता आपल्याला इथून ब्रश घ्यायचं आहे, ब्रश टूल घेतल्यानंतर आहे ना आपल्याला एक ब्रश लावायचं आहे याला. तर मी एक पावडर ब्रश घेतलेला आहे इथं. तर जर तुम्हाला याची साईज कमी करायची असली ना तर तुम्ही काय करायचं आहे, अल्ट दाबून धरायचं आहे आणि आपल्या माऊसचं राईट क्लिक करून इकडे वाढायचं आहे, असं वाढायचं आहे, त्यामुळे ती साईज कमी होईल. आणि हे जरा असं थोडक्यात मोठं पण करायचं आहे आणि आपल्याला साईडने मारायचं आहे. इथून आपल्याला ब्लॅक असला तर गायब होईल हे आणि व्हाईट असला तर येईल, याचा रूल आहे हा. तर इथून चेंज करून व्हाईट करायचं आहे. इथे ब्लॅक तर इकडे व्हाईट पाहिजे, इथे ब्लॅक असला आणि इकडे ब्लॅक आला तर काहीच येणार नाही. तर अशा प्रकारे ऑपोजिट ठेवायचं आहे आपल्याला. तर आता जर आपल्याला हा इमेजमधला भाग पाहिजे असेल तर व्हाईट कलर ठेवायचा इकडे, आणि हा इमेजमधला जर भाग समजा हा मारल्यानंतर जर भाग तुम्हाला डिलीट करायचा असला तर इथून ब्लॅक सिलेक्ट करायचं आणि मग ते इरेज होऊन जाईल. तर आता आपल्याला मारायचं आहे, तर याची जरा साईज वाढवू, अशा प्रकारे आपण मारून घेऊ. अशा प्रकारे बॅकग्राऊंड क्रिएट करायला थोडा वेळच लागतो. आता काय करायचं आहे, आता आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे, दुसरा जो आपण डाउनलोड केलेला आहे ना तो घ्यायचा आहे, हा कलरफुल मधला. आणि हा काय करायचा, आता इथून आपल्याला रोटेट करायचं आहे, शिफ्ट होल्ड करून धरायचं आणि वरती असं वाढायचं, म्हणजे ते प्रॉपर रोटेट होतं. नाहीतर शिफ्ट होल्ड केला नाही तर मग ते व्यवस्थित होत नाही. आता काय करायचं आहे, अल्ट प्रेस करून आपण इकडे ओढायचं आहे, म्हणजे या चारही पण बाजू सेम होतात, सेम प्रकारे अशा प्रकारे सेट होऊन जातात. आता बघू शकता अशा प्रकारे सगळ्या साईज मोठे झालेल्या आहेत, म्हणजे फुल इमेज आता अशा प्रकारे सेट झालेलं आहे. तर काय करायचं, याच्यानंतर शिफ्ट आणि अल्ट दाबून धरायचं आणि इकडे ओढायचं, म्हणजे ते दोन्ही साईड प्रॉपर होतात. फक्त शिफ्ट केलं तर एकच साईड होईल, दुसऱ्या साईडसाठी परत इकडून आपल्याला इकडे ओढावं लागेल. तर त्याच्यापैकी तर सोपा पर्याय हाच आहे का, शिफ्ट आणि अल्ट दोन्ही पण दाबून धरायचं. आता काय करायचं आहे, आता परत आपल्याला इथं या आपल्या लेअरला सिलेक्ट करून अल्ट दाबून धरून अल्ट दाबायचं आहे आणि आपल्याला मास्क लावायचं आहे. तर बघू शकता ते गायब होईल आणि इथून व्हाईट सिलेक्ट करून परत आपल्याला अशा प्रकारे मारायचं आहे आणि ते मस्त मिक्स होईल. थोडक्यात मध्ये पण मारायचं आहे, थोडक्यात इकडे. आणि आता परत याच्या नंतर आहे ना परत आपल्याला तिसरा इमेज ॲड करायचा आहे वेगळा, हा वाला. आता हा अशा प्रकारे फिरवून घ्यायचा. हा शेड जर इकडे पाहिजे असेल तर असा फिरवा, इकडे पाहिजे असेल तर असं फिरवा, तुमच्या मानाने सगळं कसा पाहिजे तुम्हाला बॅकग्राऊंड त्यानुसार. तर आता अल्ट आणि शिफ्ट दाबून धरायचं आणि इकडे वाढायचं, म्हणजे सेम बाजू होईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस, मास्क लावायचं अल्ट प्रेस करून, म्हणजे हे गायब होईल. आणि आता आपण हे थोडं मारायचं आहे,
जास्त झाला, इथं जास्त आला समजा हा कलर डिस्टर्बिंग, तर इथून फ्लो कमी करून टाका, म्हणजे ते कमी होईल. आणि हे गायब करायचं असल्यावर इथून ब्लॅकने पण गायब करू शकता, पण जर स्टेपच चुकली पूर्ण तर कंट्रोल आणि झेड दाबा, म्हणजे ती स्टेप पूर्ण गायब होऊन जाईल. आता इथून आपण फ्लो कमी केला ना, तर आता इथं आपण जर मारला तर कमी कलर येईल, हे बघा कमी येईल. आणि फ्लो पुढं केला, जास्त केला तर मग जास्त येईल, बघू शकता. तर आपल्याला हा जास्त कलर नको आहे तर आपण कट करून टाकू आणि अजून अशा प्रकारे थोडक्यात मारून घेऊ लाईट लाईट अशा प्रकारे. याची जरा ओपेसिटी आणि फ्लो जरा कमी करून टाकू, कारण एवढा डार्क नको आहे आपल्याला थोडक्यात पिंकमध्ये पाहिजे. तर काय करायचं आता आपल्याला चौथा रेफरन्स ॲड करायचा आहे, म्हणजे बॅकग्राऊंड अशा प्रकारचा. तर काय करायचं आहे, अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे ओढायचं. आणि आता याला पण तेच सेम मास्क लावायचं आहे आणि आपल्याला असं थोडक्यात मारून घ्यायचं आहे. इकडे नाही मारायचं जास्त, फ्लो कमी करूयात. आणि अशा प्रकारे थोडक्यात साईडने वगैरे इकडे तिकडे कलर मिक्स झाले पाहिजे प्रॉपर आपले. जर थोडक्यात चुकलं तर इकडून पण नाही का कमी जास्त करू शकतो आपण परत, तर हे पाहिजे किंवा कमी पाहिजे, चारी पण इमेजमध्ये कमी जास्त आपण करून घेऊ शकतोय. हे बघा, हे पर्पलमध्ये जरा जास्तच वेगळं दिसतंय, तर आपण ते कमी करून टाकू. इथून ब्लॅक सिलेक्ट घेऊ आणि अशा प्रकारे ते गायब होत आहे, बघू शकतो. किंवा जर अशा प्रकारे थोडक्यात पाहिजे ना तुम्हाला, तर आपण लाईटली इथं फ्लो कमी करून टाकू आणि लाईट पिंक कलर मारू अशा प्रकारे थोडक्यात. तर आता काय करायचं आहे, आपली इमेज तर झालेली आहे, पण यामध्ये ना आपल्याला अजून पण वेगवेगळे कलर टाकले तर चांगलं दिसेल. तर अजून आपण शोधून बघू, चांगले रिझल्ट भेटले तर भेटतातच, म्हणजे आपल्याला फक्त शोधावं लागतं व्यवस्थित. आता इकडे पूर्ण येऊ आपण आणि रिफ्रेश करू पिंटरेस्ट, म्हणजे आपल्याला अजून वेगवेगळे रिझल्ट येतील. यामध्येच बघू शकता अशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहे. तर हे येत नाही, हे डायरेक्ट एडिटेबल येत नाही का. यामध्ये जर तुम्ही आपले फोटो किंवा काय पण टाकलं ना, जे बॅनर, तरी पण होईल. पण एक आपला ट्युटोरियलचा भाग बॅकग्राऊंड बनवायचं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर खाली स्क्रॉल करायचं थोडक्यात आणि अजून शोधून बघू आपण भेटतंय का. ब्लू शेड थोडक्यात ॲड करून बघू आपण, ब्लूमध्ये कलर. अशा प्रकारे हा ॲड करून बघू बरं. तर हे असं पण तुम्ही ड्रॅग करू शकता डायरेक्ट आणि अशा प्रकारे करून घ्यायचं. तर पुन्हा आपल्याला अल्ट दाबायचं आहे, फ्लो वाढवायचा इथं. व्यवस्थित दिसत नाही पण एवढा खास. फ्लो कमी करून टाकू थोडक्यात, इकडे जास्त ब्लू लाईट आहे. हे काढून टाकू, जास्त ब्लू नाही शोभणार. आता काय करायचंय, आता सगळ्यात आपली मेन प्रोसेस आहे. तर काय करायचं, ज्या हे असतं नाही आपलं, तर याला आपल्याला आहे ना जरा नॉईज मारायचं आहे. तर काय करायचं, इथं प्लसमध्ये न्यू लेअर घ्यायची आणि आपल्याला इमेजमध्ये एडिटमध्ये जायचं, फिलमध्ये जायचं आणि इथं 50% ग्रे फिलअप टाकायचं, नॉर्मल मोड 100% ऑपेसिटी आणि ओके करून टाकायचं. आणि यानंतर आपल्याला इथं फिल्टरमध्ये जायचं आहे, नॉईजमध्ये जायचं आहे
ॲड नॉईजमध्ये जायचं आणि हे नॉईज आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं मी 40पर्यंत टाकतो आणि हे गोसेन मोनोक्रोमॅटिक चालू ठेवायचं आहे आणि ओके वरती क्लिक करायचं आहे. आणि याचा आपल्याला इथं ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करून टाकायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला ओव्हरली करायचं आहे. तर बघू शकता आपलं बॅकग्राऊंड एकदम कडक दिसतंय. आता सगळ्यात कमाल या नॉईजची आहे जी अशा प्रकारे आपल्याला एकदम फेड शेड देते. एकदम कडक दिसतंय. आणि आता जर तुम्ही या बॅकग्राऊंडमध्ये आपले फोटो वगैरे टाकले ना अशा प्रकारे, आणि इथं समजा वाढदिवस बॅनर आहे, वाढदिवस बॅनरचं समजा असं बनवायचं आहे, तर इथं फोटो टाकले तरी आपलं बॅनर एकदम कडक दिसेल. यामध्ये तुम्ही अजून जर हे टाकलं ना, आपलं फिल्टरमध्ये जायचं आहे आणि स्टाईलाइजमधून एम्बस ॲड केलं ना तर ते अजून चांगलं दिसेल. पण मला तर वाटतं फॉग डिझाईनसाठी आहे ना हे आपले फक्त नॉईज आहे ना तो चांगला दिसतो, पण तरी एम्बस आपण ॲड करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे दिसतं. तर अशा प्रकारे दिसतं. आता तुम्हाला झूम करून दाखवतो मी एम्बसने. हे बघा एकदम कडक दिसतं, डायरेक्ट रिअलिस्टिक सारखं वाटतंय आपल्याला. जर नसेल पाहिजे तर आपण Ctrl+Z करून अनडो करू शकतो ही स्टेप. आणि जर पाहिजे असेल तर मग ठेवायचं. हे पण चांगलं दिसतंय आणि अशा प्रकारचं नॉईज पण चांगलं दिसतंय. तर मी आशा करतो की तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये ना आजच्या सगळं काही समजलेलं असेल. आणि जर तुमच्याकडे ब्रश नसेल ना तर आपल्या या सिंपल ब्रशने केलं तरी चालेल. जे आपल्या जनरल ब्रशमध्ये असतात ना, नॉर्मल सॉफ्ट राऊंड ब्रश, त्याने केले तरी चांगले दिसेल. आणि जर तुम्हाला ब्रश वेगळे चांगले पाहिजे असेल तर त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगूयात की कुठून आपल्याला ब्रश डाउनलोड करायचे. आणि जर पुढची तुम्हाला जी नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे ना बेसिक टू ॲडव्हान्स, त्याची कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लगेच व्हिडिओ बनवून देईल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बनवू का यामध्ये फोटो वगैरे टाकू किंवा वेगळ्या कोणत्या तरी टॉपिकवरती व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडले असेल तर आताच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.